जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या शिक्षकांवर किंवा मार्गदर्शकांवर डोळे झाकून विश्वास ठेवा. का? त्यासाठी मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगते. 9वीच्या सुरुवातीलाच मी ठरवलं होतं की मला वार्षिक परीक्षेत पहिला नंबरच आणून दाखवायचा आहे. पण एका मोठ्या चुकीमुळे मला ही गोष्ट अशक्य वाटत होती. वर्षभर मी भरपूर वक्तृत्व स्पर्धा, शिवाजी पार्कला केलेली परेड, अॅन्युअल डेला केलेली लावणी अशा भरपूर कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. ह्या सर्व गोष्टींमध्ये मी खूप मेहनत केली, शिकले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन्जॉय केला होता. पण या सर्वांमुळे माझे अनेक लेक्चर्स मिस झाले होते आणि वरून मी कोणतेही प्रायव्हेट क्लासेस लावले नव्हते. म्हणजेच मला जो काही अभ्यास करायचा आहे तो स्वतःहून आणि घरातून करायचा होता. आणि आता परीक्षा फक्त 2 महिन्यांवर आली होती. सर्व कार्यक्रम, स्पर्धा तर संपल्या होत्या, परंतु माझं वर्गातून पहिलं येण्याचं ध्येय ते अपूर्ण होतं. आणि मग मी एकच गोष्ट केली, माझ्या शिक्षकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि पुढच्या 3 गोष्टी केल्या. पहिली म्हणजे शिक्षक वर्गात जे काही सांगत आहेत, जी गोष्ट इम्पॉर्टंट सांगत आहे ती मार्क केली आणि एक्झामच्या वेळी तिला रिवाईज सुद्धा केलं. दुसरी म्हणजे माझे आत्तापर्यंतच्या एक्झाम्समध्ये माझे मार्क कुठे आणि का कापले आहेत हे माझ्या शिक्षकांना नम्रपणे विचारले आणि त्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी सुद्धा घेतली. आणि तिसरी म्हणजे मनात आलेली अगदी लहानशी शंका सुद्धा वर्गातच शिक्षकांना विचारली, ज्यामुळे माझे प्रत्येक डाऊट्स क्लिअर झाले होते. माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला शेवटपर्यंत साथ दिली आणि रिझल्टचा दिवस आला. मी जे ठरवलं होतं ते पूर्ण झालं. माझा 3 वर्गांमधून पहिला नंबर आला होता. मित्रांनो, तुमचे मार्गदर्शक किंवा तुम्हाला शिकवणारे शिक्षक हे तुम्हाला शून्यातून यशाच्या शिखरावर सुद्धा पोहोचू शकतात. म्हणूनच त्यांनी दिलेली प्रत्येक कृती ट्राय करा आणि त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या शिक्षकांचं नाव कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.